सरला अगं शांत हो की. अशा फेऱ्या मारून कासावीस होऊन ती लवकर येणार आहे का? आणि हे बाई खरं ताण नको घेऊ, पुन्हा डोकं दुखायला लागेल. पोचायलाच असतील ते. पोचायलाच असतील म्हणजे? अहो वाजले किती? येवाना यायला पाहिजे होती. याची वेळ पण टळून गेली. कुठं गेलेत, कधी येणार आहेत काही सांगितलं नाही. व्हायला जायचं म्हणलं तर जायचं कुठं आपण? शोधायला? काय शोधायला? एकटी गेली का ती? छोटे मालक आहेत तिच्या बरोबर, काळजी करायचं काय बी कारण नाही. पिंट्या लागला का फोन? ए लागला का रे? नाही हो, खूप ट्राय केला पण फोन काय लागत नाही. मग कशाला ठेवला डबा? दे की फेकून. वाड्यावर फोन करून विचारू का? आणि वाड्यावर फोन करून काय विचारणार आहे? रामा आणि छोटे मालक कुठे आहेत असं होय? आपण आतापासूनच त्यांच्यावर वचक ठेवायला लागलोय असं वाटेल त्यांना. नाही नाही, मला हे बरोबर वाटत नाही विचारणं. अरे येतील ते, जरा वाट बघा की. काय का आता सरला सांगितलं ना, पोचायलाच असतील ते आता. छोटे मला का एवढं समजा हो, नाही म्हणजे बाकीच्या लोकांचं बी जेवण आपल्यालाच आणून दिलं की काय? हे सगळं आपल्यासाठीच आहे. अहो पण एवढं माझं तरी समजा बघूनच पोट भरलंय बघा. तुम्ही एक काम करा, तुम्ही बिल देऊन टाका. रमा, तुम्हाला जेवढं संपेल ना तेवढं संपा. बाकीचं बाकीचं मी खाईन. अहो एवढं समजा खाणार तुम्ही? अहो पण छोटे मला एवढं समजा संपेपर्यंत लय उशीर होईल ना आपल्याला. रमा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जेवून घ्या. एकदा आपण निघालो ना की पाचवड कधी गेले तुम्हाला सुद्धा नाही कळणार. तसं बी आजचा दिवस कसा गेला काही कळलंच नाही. आवडलं ना तुम्हाला सरप्राईज? लई आवडलं. आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. ग्रेट. एक मिनिट. रमा, हो ह्या चल माझ्या बरोबर. अहो कुठे चाललोय? प्रतिप्रश्न करू नकोस, चल. रावसाहेब तू मध्ये बोलू नकोस. चल माझ्या बरोबर. अहो ऐका ना. अहो अहो ऐका. समजलंच नाही ना कधी पाचवडाला आणि कधी तुमचं घर ते. रमा, टेन्शन घेऊ नका. मला वाटलं होतं त्यापेक्षा पाऊण तास आधी आलोय आपण. अहो पर छोटे मला तरी बी उशीरच झाला आहे ना व. आणि आता मामा मामी काय म्हणतील आणि मग मी आलोय ना तुम्हाला सोडायला, काळजी करू नका. चला.
रावसाहेब या 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 रावसाहेब बस बस इथं प्रतापराव या. आणि तुम्ही कशाला आलात? आम्हाला बोलवून धरलं तर आम्ही आलो असतो ना. सरला एक काम कर ना, सगळ्यांना चहा बनव. चहा चालेल ना की कॉफी करायला सांगू? एक काम कर सरला, समजेसनी कॉफीच बनव. आणि आला तर घेऊन. एक मिनिट, आम्ही इकडे पाहुणचार सोडायला आलेलो नाहीये. मला या दोघांशी बोलायचं आहे. काय चालवलंय तुम्ही? हा कुठला मनमानी कारभार सुरू केलाय तुम्ही? साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तुम्ही अचानक मुंबईला न सांगता निघून जाता कोणालाही? जाधवांच्या प्रतिष्ठेला शोभेल ना असं जरा वागा. आणि जाधवांची प्रतिष्ठा काय असते तिलाही समजावून सांगा. अर्थात यांच्याने आपले बरोबर येऊ शकत नाही म्हणा. प्रतिष्ठा वगैरे तर फार दूरची गोष्ट झाली. आपलं बाथरूम सुद्धा यांच्या खोलीपेक्षा मोठं आहे. बाकीची गोष्टच वेगळी. अर्थात तो रुबाब सुद्धा खानदानी असावा लागतो. असं ओढून जाडून येत नाही तो. आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की मोठ्या वाड्यात काम करायला जाणं आणि मोठ्या वाड्यात सून म्हणून जाणं यातला फरक समजून घ्या. हो, तुम्हाला ओळखता येणार नाहीच म्हणा कधी. आणि प्रतापराव तुम्ही सुद्धा अशा मुलीसोबत सोयरीक करायला निघालात. प्रतिष्ठेला साजेसं वागा, किमान प्रयत्न तरी करा. आणि आम्हाला सांगा, तुम्हाला बाहेरची परिस्थिती माहिती आहे ना? आपल्या वाईटावर किती लोक टपून बसलेले आहेत. उद्या काही झालं असतं बेडवाकडं तर? हो, एकदा मुलांना माफ करा. परत अशी चूक नाही होणार. त्यांच्या वतीने मी माफी. चुका करायची आणि माफी मागायची चालणार नाही, याच्यापुढे लक्षात ठेवा. हा जर मनमानी कारभार असंच चालू राहिला ना, साखरपुड्याचा पण फेरविचार करावा लागेल मला. असं करत असं करू नका. पाया पडते तुमच्या. अहो, पोरे चुकले आहेत पण मी समजवते त्यांना. असं नका करू. गावात सगळ्यांना कळले उद्या त्यांचं साखरपुडा आहे. तू मोडला तर नाचक्की होईल. तोंड दाखवायला जागा उडणार नाही. यांचं एकमेकावर खरंच खूप प्रेम आहे. नाही काय होईल, तुम्ही निर्णय घेऊन मोकळे व्हाल पण माझ्या बहिणीचं आयुष्य कोलमडून पडेल. मालक, म्हणजे तुमचा राग समजू शकतो, पण आता यापुढे ना आम्ही पण तुमच्या प्रतिष्ठेला साजेसं असंच वागू. एक संधी द्या ना पोरांना. ठीक आहे, साखरपुडा होईल, पण शेवटचं सांगतो, असा बेजबाबदारपणा जर पुन्हा झाला तर मात्र मला कडक पावलं उचलावी लागतील. सगळ्याचा बंदोबस्त करावा लागेल. प्रताप, रमी, आता रडत नको बसू. डोळे पुस. उद्याची सगळी तयारी करायची आहे ना? हो, ऐकलं का? बोला. लग्न झाल्यापासून तुमचंच ऐकतोय. बोला. मला उद्या सकाळी जरा लवकरच बाहेर निघायचं. नशीब, मला वाटलं आत्ता निघायचंय. पण उद्या कुठं जाऊ? तालुक्याला जायचंय मला. तालुक्याला? म्हणजे अजून तुझी खरेदी बाकीच आहे का? म्हणजे तुझ्या बहिणीचा साखरपुडा आणि तुम्हाला धुणार असं दिसतंय. तुम्हाला किती बी धुतलं ना तर मला टिकल्यांचं पाकिटच मिळणार आहे. दुसरं काही मिळणार नाहीये. आले मोठे, मला काही महत्वाचं सामान आणायचंय. महत्वाचं सामान मला सांग, मी घेऊन येतो. आणि तालुक्याला काय, गावात मिळत नाही ते सामान? गावात मिळत नाही म्हणूनच तालुक्याला जायचंय मला. आणि मी आणतो म्हणे. एक तरी काम कधी धड जमलंय का तुम्हाला? कधी बेबोचं दुपट तरी बदललं का? मी आणतो म्हणे. तुम्ही बघा हिच्याकडं, मी जाऊन येते. आणि ऐका, मला एखादी भाड्याची गाडी करून दे. गाडी? अगं एवढं काय महत्वाचं काम आहे? आणि एवढं सामान आणणार आहे तू?
मला ना तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. आता काय प्रश्नांची उत्तर द्यायची वेळ पण नाहीये. हो, बाकी बडबड करायला बरोबर वेळ. काय काय बोलले तुम्ही? मी काही नाही. मला अजून पार्लर मध्ये बी जायचं. अजून ते बाकीच आहे का? अहो, माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे. लुक बदलायला नको मी माझा? म्हणजे आज सुद्धा मला पाण्याची दुर्डत बसावं लागणार? आता जोपर्यंत साखरपुडा होत नाही ना तोपर्यंत ही दोरी सोडायची नाही अजिबात हातातनं. आणि तालुक्यावरून परस्पर मी वाड्यावर जाणार आहे. तिथे साखरपुड्याला भेटू. आता साखरपुडा होईपर्यंत तुझ्या समोर काही बोलायलाच नको आहे ना? बोलूच नका काही. चांगलं दिसल ना माझं. रमा, काय म्हणायचं तुझ्या वागण्याला आम्ही? तुला किती वेळा बजावून सांगितलं होतं, वेळेचं भान ठेवा, लोकांचं भान ठेवा. तुला साधी गोष्ट कळत नाही. आज काय झालं बघितलं ना? इतकी गुणी मुलगी आहेस तू, पण आज तुझ्या वागण्यामुळे सगळ्यांना मान खाली घालायची वेळ आली. आज हाताला मेहंदी लावायची होती, तुझ्या माहिती आहे ना? हे चिंगे वाट बघत बसले होते, ताई येईल म्हणून. तर त्याचं पण भान राहिलं नाही. अरे आमचं जाऊच दे. आता हाताला मेहंदी लावणार कधी, ते वाढणार कधी? आणि रावसाहेब ना लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या घरी आले होते, ते पण ह्या कारणासाठी. पोरीने एवढ्या हौसेने मेहंदीचे कोण तयार केले, सगळ्यावर पाणी फिरवून टाकलंच बघ. आणि रमे, कसं झालं, कार्य ठरल्यापासून रावसाहेब पहिल्यांदा घरी आले, ते पण रागावून आणि संताप. सांग ना, आता आम्ही काय बोलणार होतो ना त्यांच्याशी? हे आम्हाला तरी कुठे माहित तुम्ही दोघं कुठं होतात ते. तेव्हा आज मला खूप वाईट वाटलं, माहितीये तुला? आज तुझ्यामुळे रावसाहेबांच्या पाय धरायची वेळ आली माझ्यावर. आणि त्यांनी साखरपुडा रद्द करून टाकला असतं तर काय झालं असतं? किती नाचक्की झाली असती आपली. आणि रावसाहेब किती तापट आहेत माहिती आहे ना तुला? मग विषयाची परीक्षा का पाहिजे? का पाहिजे आपण विषयाची परीक्षा? अगं आई बास ना. आता काही लग्न होईपर्यंत ऐकूशील का तिला? आणि आता आपण घरातल्यांना त्रास देऊ असं म्हणून मुद्दाम करतं का कोणी? तर आम्हाला तरी काय माहित प्रतापरावांनी काय ठरवले ते? तुला काहीच माहित नव्हतं. मला तर असं वाटतंय, आता जे झालं ते झालं. टेन्शन द्या सोडून. उद्या सकाळी लवकर उठायचं. त्यामुळे जेव्हा निवांत झोपा. म्हणजे बघा पटतंय का ते? मित्र हेच करणार. चुकलं माझं. रमा, पुन्हा नाही वागणार असं. मग इतकी गुन्ह्याची पोर आहेस तू? तुला कोणी काही बोललं ना माझ्या काळजाला घर पडतात. आता तर एवढं स्वतःच बोलत होती तिला ते. पण ते बोलत असताना मला किती त्रास झाला, पण ते माहिती का तुला? नाही, आता कुणीच काही सांगू नका. काय हा विषय आता एकदम कट आहे, सोडून द्या. आणि रमे, मला खात्री तू इथून पुढे सांभाळून वागशील. काय प्रताप, हे असं काहीतरी होणार ह्याची कल्पना होतीच मला. पण तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस. सगळं आपल्या मनाप्रमाणे होतंय ना, मग जरा शांत राहा. हे बघ, रावसाहेबांनी त्यांची तत्व, त्यांचे नियम बाजूला ठेवून तुमच्या नात्याला संमती दिली. त्यांच्या मनात नसताना सुद्धा होकार दिलाय. तेव्हा आता छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना अपसेट करू नकोस, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील. तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना? हे पण थोडं त्यांच्या मनाप्रमाणे घेऊया, मग सगळं व्यवस्थित होईल. दादा, तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? खरं तर मी रावसाहेबांना काहीच सांगणार नव्हते. त्यांना काही कळलं सुद्धा नसतं. पण तुम्हाला इतका उशीर झाला आणि ते इतके चिडले होते. ठीक आहे, माझं चुकलं. मीच वेळेत यायला हवं होतं. यापुढे अशी चूक नाही होणार. मी रावसाहेबांच्या मनाविरुद्ध नाही वागणार. खूप रात्र झाले, तुम्ही दोघी जाऊन निवांत झोपा. अजिबात टेन्शन घेऊ नका. ते बरेच काम आहे. तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस. गुड नाईट दादा. गुड नाईट.
आलं का? हा. तो मिठाईचा बॉक्स घेतला का? हल्ली सगळी मिठाई मी. अगं ते औक्षणाच्या तामानाचं बघ ना. हा मी तयारी करते, तुम्ही नका सांगू मला. आणि ते छोट्या मालकांची अंगठी माझ्याकडे ठेव बरं का झोपून. रमा झाले वाटतं तयारी सगळी? अगं मामी अजून पूर्ण कुठे तयार झाले, अजून तर हेअरस्टाईल बाकी आहे. तू करणार आहे ना तिची हेअरस्टाईल? अगं मी कुठं असं म्हणलं होतं, म्हणजे येणार होती ना? अगं मी आले की. रमे चल पटापटा तयारी करून घेऊ. माझ्या डोक्यात ना तुझ्यासाठी एकदम भारी हेअरस्टाईल आली बघ. मुहूर्ताच्या आधी भांग पाडून होईल ना? मामा अरे भांग नाही पडायचंय, हेअरस्टाईल करायची. अगं तेच ते, पण ते लवकर करा. अहो नका काळजी करू, होईल समजा पटकन. रमे हो साडी मस्त आहे ग, भारी दिसते तुला. थँक्यू. मावशे अगं दृष्ट काढ की हिची. दृष्ट आल्यावर काढते. थांब. आता नाही लागणार दृष्ट. ताई आता छोटे मालक तुला बघतील ना तर एकदम खल्लास होऊन जातील बघ. प्रतापराव खल्लास व्हायला आधी हिला तिथं घेऊन तर गेलं पाहिजे. म्हणून म्हणतोय गप्पा नंतर मारा, आता आवरा पटपट. गप्पा मारायला नंतर खूप वेळ आहे. बोलले दादा बोलले. पर सुमी कुठे दिसत नाहीये. सगळ्यात आधी तिनंच हजर व्हायला हवं ना. त्या सुमीचं काय विचारू नका. आज मेकअप म्हणजे आज पासवर्डची दीपिकाच बनवून येणार आहे ती. ठीक आहे, रमाचा मोबाईल दे जरा. हा हॅलो. हा सुमे, कुठपर्यंत पोहोचलीस तू? अगं आई अजिबात काळजी करू नको तू. मी निघाली तालुक्यावरून. सगळं सामान आणि हार घेऊन निघाली. जर कुठलंही सामान आणलं नाहीस ना तरी चालणार आहे. हार घेऊन ये पटकन. अगं हो आई, मला माहिती आहे ना. आणि तू काही काळजी करू नको, मी पोहोचेन वेळेत. वेळेवर नाही, वेळेच्या आधी पोच. तुला माहितीये ना तिथं जायच्या अगोदर हार रमाच्या गळ्यात असायला हवा. तू हार घेऊनच निघाली आहेस ना? नक्की ना? अगं नाही वेळ लागणार आणि माझ्या ताब्यात आहे हार. आता तुला व्हिडिओ कॉल करून सांगू का? तुझा माझ्यावर विश्वास नाही का गाई? अगं तुझ्या विश्वास आहे, सराफावर नाहीये माझा विश्वास. आणि तुला माहिती आहे ना या कार्यासाठी हार किती महत्वाचा आहे. आणि लवकर ये. अगं हो, आता मी काय उडून येणार आहे का गाई? येते मी, गाडीतनच येते. आणि हा ऐक, मी ही गाडी घेऊन आता डायरेक्ट घरीच येते. आणि मग इथून आपण वाड्यावर जाऊ साखरपुड्याला. अगं त्या गाडीत आपण एवढे सगळेजण मावणार आहोत का? अगं मावू आपण सगळे. बरं ऐक तुम्ही, इथं आल्यानंतर तुझ्या तयारीची कुठलीही गडबड ठेवू नको भाई. अगं नाही गाई, काहीच भानगड ठेवली नाही मी. सकाळीच मी तालुक्याला आवरून गेले होते. आता तशीच मी साखरपुड्याला येईन. आणि आई तुझी तुम्ही बघ आज साखरपुड्यात लय भारी दिसणार आहे. तुला काही सुधारणारच नाहीस बघ. बरं ये घरी, वाट बघते मी तुझी. मग बघते तुला आल्यावर. ये लवकर. हा ठीक आहे चालेल, ठेवते पण. ओ दादा, हा फ्लॉवर पॉट तिथे नाही तिथे ठेवायचा आहे. होत आहे सर. आणि अजून थोडी फुलं आणा ना ह्यात. होत आहे सर. हो, आणि मोठ्या फुलांच्या माळा बाहेर लावायच्या आणि अंगण वगैरे व्यवस्थित झाडून घ्या, कारण पूजा झाल्यावरती काही करता येणार नाही. तेव्हा ते काम आधी करा. आई तेजू कसा दिसतोय? अरे बेस्ट दिसतोय, खूप मस्त, कमाल. तू पण. थँक्यू. काय? अरे तुझं कौतुक करायला तेजूनी शब्दच ठेवले नाहीयेत मला. पण खरंच खूप छान दिसतोय. दृष्ट लागेल असा दिसतोय. आता दृष्ट काढते संध्याकाळी तुझी. अभिनंदन 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 अभिनंदन. अरे काय कुठून चोरून आणले? काय छोटे मालक, अव असं काय म्हणताय? आबासाहेब जेलमध्ये आहेत ना का? पर त्यांना तुमची लयच काळजी. अहो म्हणून तर यो पुष्पगुच्छ धाडलाय तुमच्यासाठी. अभिनंदन कराया घ्या. आणि हो निरोप बी धाडलाय.
म्हणले यो फक्त साखरपुडा झालाय, लगीन व्हायचं अजून बाकी आहे. झालं बोलून झालं तुझं. आता हा बुके घेऊन तसंच निघायचं. अहो, पण- निघायचं. आज चांगला दिवस आहे म्हणून मी तुला काय बोलत नाही. बाईसाहेब तुम्ही निघ. झाली तयार. कुठं राहिली तुम्ही? अजून आलेले नाही. किती वेळ झाला? आता निघायची पण वेळ झाली आपली. मामी अगं तू नका काळजी करू, येतच असेल बघ ती.